दौंड शहरालगत असलेल्या दौंड कुरकुम रोड लगत रिलॅक्स इन लॉज या ठिकाणी गुन्हे अन्वेषण शाखा पुणे ग्रामीण तसेच दौंड पोलीस यांच्या संयुक्त कारवाईत एक मोठी कारवाई केलेली आहे। या कारवाईमध्ये 6 महिलांची सुटका केलेली आहे। त्याचबरोबर जो लॉज चालक आहे मनोज पवार याच्यावर कारवाई करून त्याला अटक करण्यात आलेली आहे। आणि या सर्व कारवाईमध्ये गुन्हे अन्वेषण शाखा पुणे ग्रामीण त्याचबरोबर दौंड पोलीस यांनी बनावट ग्राहक पाठवून त्या ठिकाणी पाहिलं की त्या ठिकाणी वेश्या व्यवसाय सुरू होता। या वेश्या व्यवसाय सुरू असताना पोलिसांनी त्या ठिकाणी धाड टाकली आणि ही मोठी कारवाई केलेली आहे। परंतु या सर्व घटनेमध्ये त्या परिसरामध्ये लोकवसाहत आहे। लोकवसाहत असलेल्या ठिकाणी असे जर वेश्या व्यवसाय सुरू असेल तर दौंड मधला तरुण देखील वेगळ्या वळणावर जाऊ शकतो। हे देखील आता सर्व पोलिसांनी देखील तिथं गांभीर्याने घेणं गरजेचं आहे। त्याचबरोबर ज्या हॉटेलवर कारवाई केली त्या हॉटेलवर ते हॉटेल सील बंद होणार का, आणि त्याचबरोबर ते हॉटेल एका राजकीय नेत्याचं असल्याचं देखील माहिती समोर येते आणि त्या हॉटेलला राजकीय वरदहस्त असल्याची देखील माहिती समोर येते। नक्कीच अजून कोणाचे धागेदोरे त्या हॉटेलशी संबंधित आहे, त्या हॉटेल चालकावर तर कारवाई केलेली आहे। त्याचबरोबर ज्या दौंड मधील एका राजकीय वरदहस्त असलेल्या व्यक्तीचं ते हॉटेल आहे त्याच्यावर देखील कारवाई होणार का, पोलीस प्रशासन त्याच्यावर कारवाई करणार का, याच्याकडे देखील आता शहराचं लक्ष लागलेलं आहे। नक्कीच पोलीस प्रशासन आता कशा पद्धतीने या सर्व घटनेकडे पाहत आहे आणि अशा या घटनेमध्ये अजून किती लोक आहेत का त्याच्यावर कारवाई करणार का, ते तितकंच महत्वाचं ठरणार। पवन सागळे, न्यूज अनकट, दौंड।